श्री सद्गुरुनाथ रामचंद्र महाराज की जय। श्री सद्गुरुनाथ विष्णु महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त मंगलमूर्ति मोरया पूर्णवाद की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। पंढरीनाथ भगवान की जय। पूर्णवाद की जय। गोरक्षजालन्धरजर्भटाश्च अडभङ्गकानीफमछिन्द्राद्यः सौरङ्गिरेवानकभद्रेरसंज्ञा भूम्यां बभूर्वो नवनाथसिद्धः। गणेशप्रिया योगिराजा समर्था महातापसी पूर्णवादप्रणेदा तया पावना पौर्णिमा पूर्णचंद्रा नमस्कार माझा सद्गुरु रामचंद्र। बुद्धिदाता मंगलमूर्ती श्री गजानन पूर्णवादाचार्य परमपूजनीय जीवनसम्राट सद्गुरु समर्थ डॉक्टर रामचंद्र महाराज पूर्णवाद वर्धिष्णू शिष्यवत्सल सद्गुरुनाथ परमपूजनीय विष्णु महाराज, सती सौभाग्यवती मनकर्णिका माता, सती सौभाग्यवती विमल माता, आदरणीय गुणेश दादा, आदरणीय प्रज्ञावंत डॉक्टर लक्ष्मीकांत दादा, मोक्ष श्री विभावरीताई, माझे पूर्णवादी शिक्षक, माझे वडील तीर्थरूप कैलासवासी अण्णा, माझे पुराणाचे गुरु आदरणीय वेदमूर्ती विनायक काका बाबरेकर गुरुजी व इथे उपस्थित सर्व मातृचरणांच्या चरणी नतमस्तक होऊन मी माझ्या आजच्या अभ्यासाला सुरुवात करत आहे. ग्रंथ श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 21. श्री गणेशाय नमः. जय जयाजी जगन्नायका जगज्जनका जगत्पाला विश्वव्यापुनी अवशेषका विश्वंभरमन्वीसी जरी सकल विद्यांजे भरणे करीसी काया वाचा मने तरी मीच काय विश्वार्दिने उरलो असे महाराजा. जरी मी असे विश्वात तरी पाळन होईल सहज स्थितीत ऐसे असुनी संकट तुम्हादे कवन्यार्थी घालावे परी मम वासनेची मळी रसनांतरी हे लावली तयांची सुकृत फळे जी आली ती तुझ पक्वोपित महाराजा. तरी तेही तुझ योग्य भूषण स्थित मदन वाटे पंढरीनाथ परी सूक्ष्म शिकवित भक्ता मात मोक्ष गावात प्रणवीसी. आज आपण आतापर्यंत 21 अध्यायापर्यंत येऊन पोचलेलो आहे आणि मागच्या 20व्या अध्यायामध्ये आपण बघितलं की कशा प्रकारे हे गोरक्षनाथ महाराज जे होते यांनी त्या तिथे जेव्हा ते स्त्री राज्यात प्रवेश करते झाले आणि त्या स्त्री राज्याच्या जेव्हा ते मुख्य ज्याला आपण म्हणतो वेशीपर्यंत आले आणि त्यावेळेस त्यांनी तिथं काही नर्तकींचा तिथं समुदाय त्यांनी बघितला आणि हे जसे त्या नर्तकींजवळ गेले तसं त्या नर्तकीनं स्वतःची ओळख तिथं त्यांना करून दिली आणि त्यांना असं सांगितलं की आम्ही आता स्त्री राज्यात जाणार आहे आणि तिथली जी राणी आहे जिचं नाव मैनाकिनी आहे आम्ही त्या राणीसमोर काही गायन वादन नृत्य करणार आहे. आणि मग त्यावेळेस यांनी असं सांगितलं की तुमच्या ताफ्यामध्ये मलासुद्धा सामील करून घ्या. मग तिने जेव्हा विचारलं की तुम्हाला काय येतं तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्ही मला काही सांगा मी काहीही करू शकतो. मग एक काम करा आम्हाला मृदुंग वाजवून दाखवा. आता आपल्याला माहिती आहे की नवनाथ हे जे आहेत ते मंत्रसिद्धींमध्ये किती प्रसिद्ध होते आणि त्याच वेळेस त्यांनी गंधर्व मंत्र अस्त्राचा उपयोग केला आणि तो मृदुंग त्यांनी मांडीवरती घेतला आणि त्यांनी तो मृदुंग त्यावेळेस तिथे वाजवला. आणि ज्यावेळेस यांनी तो मृदुंग वाजवला त्यावेळेस त्या सर्व नर्तक्याच काय पण तिथं असलेले पाने वृक्ष फुले वेली हे सर्व डोलायला लागले आणि बरेचसे पक्षी हे मधुर गायन करायला लागले. आणि मग तिला ते इतकं आवडलं आणि तिनं सांगितलं की एक काम करा तुम्ही सुद्धा आमच्यासोबत चला. आणि मग त्यांना घेऊन हे चैलापट्टण नावाचं जे एक गाव होतं त्या गावामध्ये यांनी रात्री विश्रांती घेतली. आणि त्यानंतर माहिती आहे की दररोज रात्री सेतुबंधनावरून रामसेतूवरून हनुमंत उड्डाण करत ते त्या स्त्री राज्यात जात ते भुगुतकात करत आणि त्यानंतर ते पुन्हा वापस येत. आता झालं असं हनुमंतानं जसं तिकडून उड्डाण केलं आणि जो ससा या वेशीपर्यंत आला
त्यावेळेस यांनी जाताना तिथे मंत्रविभूती टाकून ठेवलेली होती. स्पर्शास्त्र, नागास्त्र, मोहनास्त्र आणि वातास्त्र. स्पर्शास्त्रामुळे हे तिथं खिळून उभे राहिले. वातास्त्रामुळं सर्व शरीर यांचं घट्ट झालं. नागास्त्रामुळं नागपाशांनी यांचे हातबद्ध झाले, हे स्तंभित झाले. आणि मोहिनी अस्त्रामुळं झालं असं की नेमकी आता पुढं काय करावं याची भ्रांत त्यांना राहिली नाही. आणि नेमकी आपण इथे कशासाठी आलो हे हनुमंताला कळलं. आणि मग अशा वेळेस हनुमंतानं प्रत्यक्ष रामरायाचं स्मरण केलं. त्यानंतर रामराय स्वतः तिथं त्यांच्यासमोर प्रकट झाले. आणि मग रामांनी सुद्धा विष्णू अस्त्राने यांचं मोहिनी अस्त्र नष्ट केलं. गरुडास्त्राने ते नागास्त्र त्यांनी बद्ध करून टाकलं. आणि मग नुसतं स्वतःच्या कृपादृष्टीमुळे त्यांचे इतर जे 2 अस्त्र होते, वातास्त्र आणि स्पर्शास्त्र, हे सुद्धा त्यांनी खंडित करून टाकलं. आणि मग त्यानंतर त्यांनी असं विचारणा केली की कोणी केलं असेल हे. तेव्हा रामरायांनी जेव्हा अंतर्दृष्टीनं बघितलं तेव्हा त्यांना तिथे साक्षात गोरक्षनाथ दिसले. आणि त्यांनी सांगितलं की हे गोरक्षनाथाचंच कार्य. आणि त्यास हनुमंत अत्यंत चिडले. पण त्यांनी रामाने त्यांना शांत राहण्यास सांगितलं. मग त्यानंतर यांनी वेश बदलून जसे हे रात्रीतूनच त्या गावी गेले तेव्हा तिथे सर्व निजानीत झालेली असताना फक्त गोरक्षनाथ तिथे देवाचं नामस्मरण, गुरुचं नामस्मरण करत बसलेले होते. आणि मग यांनी ब्राह्मणाचं रूप घेतलं. आणि मग त्या गोरक्षनाथावरती हे थोडेसे भुरळ पाडावी म्हणून की काय त्यांना विचारायला आलं की आपण तपस्वी दिसता, आपण कुठून आलात, काय आलात, आणि आपण मग आम्हाला वचन द्याल का? आम्ही जर आपल्याकडे काही मागितलं, आम्ही याचक वृत्तीनं तुमच्याकडे आलेलो आहे. आणि त्यावेळेसच मग नाथांनी असा विचार केला की हे कोणी साधारण दिसत नाही आहे, हे एक तर ब्रह्मा, विष्णू किंवा महेश असतील. कारण मी येताना जे 3 अस्त्र 4 अस्त्र तिथं घेऊन आलो, सामान्य प्राणी ते अस्त्र लुंगून येऊ शकत नाही. आणि मग यांनी सुद्धा सांगितलं की तुम्ही तुमची खरी ओळख मला करून द्या. आणि मग तेव्हा या दोघांनी सुद्धा त्यांचं जसं स्वरूप प्रगट केलं तसं नाथांनी त्यांच्या चरण धरले आणि त्यांना क्षमा मागितली की माझ्या या अस्त्रासाठी रामराया तुम्हाला कष्ट झाले, तुम्हाला यावं लागलं. पण मी माझ्या गुरुला न्यायला आलेलो आहे. सर्व ब्रह्मांड पालथं घालन, इकडची पृथ्वी तिकडं नेईल, तिकडचा सूर्य इथं आणेल, आणि मी काहीही करेल, पण माझ्या गुरुला मी घेऊन जाईल. आणि त्यावेळेस मग हनुमंतसुद्धा चिडला. तेव्हा रामरायांनी त्यांना सांगितलं की हे बघ, शेवटी यांना आपणच शक्ती दिलेली आहे, दोघांनीही. त्यामुळे हे सर्व श्रेष्ठ आहेत. तो तुझं कार्य केलं, तुझं कार्य संपलं, याला याचं कार्य केलं, आणि तू आता याला सहाय्य कर. असं म्हणून मग रामराय अंतर्ध्यान झाले, अंतर्धान पावले तिथनं. त्यानंतर मग हनुमंतसुद्धा तिथनं गुप्त झाले. आणि मग पुढं मच्छिंद्रनाथ जे होते, मच्छिंद्रनाथांकडे गोरक्षनाथ गेले. आणि मग पुढचं पूर्ण कथाकाल आपण बघितली. आणि त्यानंतर मग आज आपण आता बघणार आहेत की आतापर्यंत कालच्या अध्यायाच्या समाप्तीला आपण असं बघितलं की त्या मैनाकिनीनं त्या सुंदर जी वेगवेगळ्या प्रकारची वाद्य वाजवत होती, पण त्या प्रत्येक वाद्यामधून फक्त एकच झंकार ऐकू येत होता, एकच शब्द ऐकत होता, तो म्हणजे चल मच्छिंदर गोरखाया, चलो मच्छिंदर गोरखाया. आणि मग तिनं जेव्हा तिला विचारलं की तुला तुझ्या गुरुची शपथ आहे, तू कोण आहे ते सांग, त्याच वेळेस त्यांनी त्यांचं स्वरूप परिवर्तन केलं आणि ते स्वतः साक्षात गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथासमोर उभे राहिले. आणि मग काल आपली कथा इथपर्यंत संपलेली होती आणि आज ती आता पुढं सुरू होती, आपला 21वा अध्याय. आणि मग जसे हे नाथ त्यांच्यासमोर उभे राहिले तसं मग मच्छिंद्रनाथांना त्यांना एकदम ते भानावरती आले. त्यांना त्यांच्या स्वधर्माची जाणीव झाली. ते पटकन त्यांच्या आसनावरून उठले आणि त्याच वेळेस यांनी कडकडून गुरुला मिठी मारली, त्यांच्या चरणावरती वाकून नमस्कार केला. आणि मग दोघांची खुशाली वगैरे विचारली. त्यावेळेस मैनाकिनीने सांगितलं, त्यावेळेस गोरक्षनाथ मैनाकिनीला असं म्हणाले की मी आता माझ्या गुरुला घेऊन जाणार. तेव्हा तिनं अशी गळ घातली की तुम्ही थोडे दिवस तरी अजून इथे थांबा, किमान 1 संवत्सरापर्यंत तरी इथं थांबा. आणि हे सांगण्यामागे तिचा मुख्य हेतू हा होता की याला आपण कुठलं तरी आमिष दाखवून याला इथं आपण ठेवून घेऊया. आणि मग अशा पद्धतीने त्यांनी सांगितल्यानंतर मग गोरक्षनाथांनी सांगितलं ठीक आहे म्हणे, कारण मला आतापर्यंत आज पावे तो मला 6 महिने होऊन गेलेत म्हणे, आणि मी फक्त पुढच्या गुढीपाडव्यापर्यंत मी इथं राहणार आहे म्हणे, आणि पुढच्या गुढीपाडव्याला वैशाख शुद्ध प्रतिपदेला मी यांना माझ्यासोबत घेऊन जाणार म्हणे. झालं. आणि मग असं ठरल्यानंतर मग
हे सुद्धा तिथे राहिले. आणि मग रात्री सर्वांनी मिळून भोजन केलं. भोजन केल्यानंतर यांना मग आता आमिषाला सुरुवात झाली. सुंदर अशा प्रकारचा रत्नखचित सुवर्ण मंचक यांना देण्यात आला. त्यांनी सांगितलं, हे बघा, मला याची काही गरज नाही आहे. मी विरक्त मनुष्य आहे. आम्हाला जमिनीचं अंथरूण असतं आणि आकाशाचं पांघरूण असतं. तेव्हा मला याची काही गरज नाही आहे म्हणे. मी विरागी आहे म्हणे. मी माझ्या गुरुदेव दत्तात्रयांच्या आणि माझ्या गुरु मच्छिंद्रनाथ यांच्या स्मरणानंच मी जीवन कंठत असतो. आणि असं म्हणून त्यांनी त्या सगळ्याचा त्याग केला आणि रात्री ते जमिनीवरती निजले. कारण यांना त्यांच्या गुरुला स्वतःचा दाखवायचा होता तो दृढ निश्चय. झालं. ती रात्र सरली. मग दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा मच्छिंद्रनाथांची आणि गोरक्षनाथांची जेव्हा भेट झाली तेव्हा मग गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथांना म्हणायला लागले की ज्याप्रमाणे एखाद्याने लक्ष्मीची मूर्ती ही मसनवाट्यात बसून ती पुजवावी, त्याप्रमाणे तुम्ही इथं आलात. मग तुमचा स्वधर्म काय? तुम्ही कोणाचे अवतार आहात? तुम्हाला ईश्वरानं कोणतं कार्य देऊन इथं पाठवलं? तुम्ही किती शक्ती प्राप्त केल्या? त्या शक्ती प्राप्त करण्यासाठी तुम्ही किती वर्ष तप केलं? किती वर्ष तुम्ही बिना अन्ना पाण्याचे राहिले? पण काय करताय म्हणे गुरुदेव, तुम्ही स्वतःला इतक्या दिवस तुम्ही मच्छिंद्रनाथ होते, आता तुम्ही माया मच्छिंद्र झालात काय म्हणे. हे सोडून द्या म्हणे, ही माया, हिचा त्याग करा म्हणे. हा आपला स्वधर्म नाही आहे म्हणे. आणि त्यावेळेस गुरुनं म्हणजे शिष्यानं गुरुला त्याच्या स्वधर्माची जणू काही आठवण करून दिली. हे तुमच्या आमच्यासाठी नाही आहे म्हणे. आपल्याला पुढे खूप मोठं कार्य करायचं आहे म्हणे. संबंध आर्यावर्तामध्ये आपल्याला फिरायचं आहे म्हणे. मी आतापर्यंत अनेक माझे सर्व शिष्यमंडळी मी जमवलेली आहे म्हणे. आणि तुम्ही काय म्हणे स्वतःला म्हणे या मायापाशात गुंतून घेतलात म्हणे. आणि मग अशा प्रकारे दोघांची चर्चा चालू झाली. आणि त्यावेळेस मग हळूहळू मच्छिंद्रनाथांना सुद्धा हे कळायला लागलं. आणि मग मच्छिंद्रनाथ शेवटी त्याला म्हणाले, हो म्हणे गोरक्षा, मी तुझ्यासोबत येणार आणि मी तुझ्यासोबत येईल, असं त्यावेळेस गुरुंनी त्याला वचन दिलं. आणि मग आता दुसऱ्या दिवशी मग मैनाकिनी जी होती ही आता कामाला लागली. आणि मग हिनं हळूच गोरक्षनाथांना जवळ बोलवलं. हे बघ म्हणे, तू माझा धाकटा पुत्र थोरला पुत्र आहेस म्हणे. तू माझा थोरला पुत्र आहेस म्हणे. तू आता बेटा एक काम कर म्हणे, मी हे सर्व राज्य तुझ्या ताब्यात देते. मी तुझा विवाह करून देते. आणि मग आम्ही काय म्हणे नवरा बायको बसून राहू म्हणे एका ठिकाणी. तू सर्व राज्य चालव म्हणे. हे सोबत तुझ्या लहान भावाला सुद्धा तू सांभाळ म्हणे. आम्हाला काय दोघांना काय लागतं म्हणे, म्हातारा म्हातारीला थोडंसं खायला असलं की झालं म्हणे. अशा प्रकारची ती त्याच्यावरती आता एक एक आमिष दाखवायला लागली. आणि ती जसं जसं आमिष दाखवेत तसं तसं गोरक्षनाथ महाराज फक्त नुसतं एक स्मित हास्य देऊन पुढे जात. ते प्रलोभन द्यायला तिनं सुरुवात केली. पहिलं प्रलोभन तिनं हे दिलं की तू माझा ज्येष्ठ पुत्र म्हणून मी तुला मान देते. हे पहिलं प्रलोभन झालं. पण तिला कळालं आता याला प्रलोभन लागत नाहीये, हा त्या प्रलोभनाला बळी पडत नाहीये. मग तिनं काय केलं, संध्याकाळी तिच्या राज्यातल्या जेवढ्या जेवढ्या अति सुंदर कमनीय देहाच्या जेवढ्या केवढ्या दास्या होत्या, या सर्व दास्या त्याच्या सेवेत ठेवल्या. जा म्हणून. पण जशा या दास्या त्याच्या सेवेला लागल्या आणि दुसऱ्या दिवशी मैनाकिनीने जसं त्यांना विचारलं तसं त्यांनी एकच उत्तर दिलं, अहो ते आमच्याकडे डोळाभर करून सुद्धा बघत नाही म्हणे. सारखं गुरु मच्छिंद्रनाथाचं ते नामस्मरण करत असतात म्हणे. याला म्हणतात गुरुनिष्ठा. आलेले प्रलोभन सुद्धा त्यांनी वापस पाठवून दिले. ते त्या प्रलोभनाला भुलले नाही. आणि मग त्यानंतर यांनी अजून एक मोठं प्रलोभन दाखवायला सुरुवात केली. एक दिवस एका गणिकेला बोलवलं आणि त्या गणिकेला असं सांगितलं की तुला तुझ्या विशेष अशा जो स्त्रीहृदय मिळालेला आहे म्हणे, याचा वापर तुला करायचा आणि एन केन प्रकरणानं त्याचं तेजोभंग तुला करायचं. आणि मग त्यावेळेस ती गणिका जी होती ही रात्री सारीपाट घेऊन गोरक्षनाथ यांच्या अंतःपुरात ती गेली आणि तिने सांगितलं की आपण दोघं जण आता इथे सारीपाट खेळू म्हणे. चला म्हणे खेळू म्हणे. मग गोरक्षनाथ सुद्धा बसले आणि बसता बसता
मग तिनं तिची एक एक स्त्रीगुण दाखवायला तिनं सुरुवात केली. आणि मग सर्वात शेवटी गोरक्षनाथ तिला एवढंच म्हणाले, माई थोडंसं आवर्त बस. हे वाक्य गोरक्षनाथ तिला बोलले. आणि जी स्त्री यांचा तेजभंग करायला आलेली होती त्या स्त्रीला माई शब्द हा जेव्हा तिच्या कानावरती पडला तेव्हा तिच्या अंतःकरणामध्ये इतकी चलबिचल झाली की त्या दिवशीपासून तिचं संपूर्ण रूपच बदललं गेलं. याला म्हणतात सिद्धी. आपल्याकडे असलेल्या सिद्धीचा वापर कसा करायचा? जेव्हा प्राप्त करायची वेळ तेव्हा नवीन सिद्धी तर प्राप्त करायच्याच करायच्या, पण आज कोणती सिद्धी आपल्याकडे आहे, आजच्या उपासनेचा आपण उपयोग कसा करायचा हे ज्याला कळतं तो खऱ्या गुरुचा खरा शिष्य. आणि मग ती सुद्धा निघून गेली. दुसऱ्या दिवशी तिनं सुद्धा मैनाकिनीचे पाय धरले आणि तिनं सांगितलं की अवघड आहे म्हणे, हे अवघड कर्म आहे म्हणे, हे बदणाऱ्यांपैकी नाही आहेत म्हणे. आणि मी तुम्हाला सांगते म्हणे हे मच्छिंद्रनाथांना घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. झालं. त्यानंतर मग पुन्हा राहिलेले 6 महिने सरत आले आणि तो शेवटचा दिवस उगवला. पाडवा होता त्या दिवशी. माझ्याकडून आत्ताच छोटीशी चूक अशी झाली की वैशाख शुद्ध प्रतिपदा म्हटलं, ती चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच पाडवा, गुढीपाडवा होता. त्या नगरामध्ये सर्व घरामध्ये अगदी आनंदाचं वातावरण, सर्व जणांनी गुढ्या उभारलेल्या होत्या, नवीन नवीन वस्त्र परिधान केलेले होते आणि काय त्यांच्यातला तो असणारा उत्साह. पण त्या उत्सवात ही मैनाकिनी राणी राजवैभव असताना सुद्धा विलाप करत होती, शोक करत होती. कारण आज मच्छिंद्रनाथही जाणार. आणि मग तिनं मच्छिंद्रनाथांकडे ती गेली आणि ती असं सांगायला लागली, मग तुम्ही आता चाललात तर तुमच्या पुत्राला पण घेऊन जाणार आहात का? मग त्यावेळेस मच्छिंद्रनाथांनी सांगितलं, हे बघ म्हणे, तुझा जीव त्याच्यात गुंतलेला आहे, त्याच्यामुळं हा विषय मी तुझ्यावरती सोपवलेला आहे. त्यामुळे तू आई असल्या कारणानं त्याचा निर्णय तो घ्यायचा. तेव्हा मैनावतीने त्याला सांगितलं, मैनाकिनीनं सांगितलं, हे बघा म्हणे, नाहीतरी हनुमंताच्या भुभुत्कारानं म्हणे, एक तर महिला ज्या असतात त्या गर्भवती होतात आणि दुसरं पुरुष जात नष्ट होते. आज तुमच्या तपानं, तुमच्या तेजबळाने याला आतापर्यंत काही झालेली नाही. आणि उद्या माझा सुद्धा स्वधर्मपूर्ती झालेली आहे म्हणे. उद्या याचं काय होईल काय माहीत. म्हणून माझी इच्छा अशी आहे की याला तुम्ही तुमच्यासोबत घेऊन जा. आणि त्यानंतर मैनाकिनी जशी पुन्हा एकदा गोरक्षांच्या समोर आली तसं गोरक्षनाथांनी तिला थांबवलं आणि खडसावून तिला सांगितलं, अगं मैनाकिनी, पद्मिनीस आहेस, विसरली काय? आज तुला जो शाप मिळाला होता हा शाप आज पूर्ण होत आहे. आणि असं म्हणतात तिच्या डोळ्यासमोर सुद्धा अंधारे आला. आठवतस का म्हणे, सिंहल द्वीपामध्ये तू राहत होतीस आणि त्यावेळेस माझ्याच गुरुच्या पित्यानी उपरीचर वसूनी तुला शाप दिलेला होता की तू या स्त्री राज्यात राहशील, आठव म्हणे. आणि असं म्हणून जेव्हा एकदम खडसावून, काय तो शब्द होता, काय त्या शब्दामध्ये तेज होतं, काय त्या शब्दामध्ये जरब होती. आणि असं सांगितल्या त्या मैनाकिनीला सुद्धा तिचं गतायुष्य आठवलं. आणि त्यानंतर मग ते सर्व झाल्यानंतर तिच्याही नयनातून अश्रू यायला लागले आणि तिनं प्रार्थना केली, किमान आज सणाचं तरी जेवून जा, उपाशी पोटी जाऊ नका. आणि मग यांनी इकडं जेवणाचे पंक्ती वाढल्या, झालं, आसनं झाले, चौरंग झाले, त्याच्यावरती सुवर्णांचे असलेले ते तबक झाले, ते लोटा कलश झाला, ते पंचपक्वान्नाचं भरलेलं ताट झालं. हे इकडं यांची तयारी चालू होती. आणि इकडं गोरक्षनाथ महाराज आता एक एक वस्तू, त्यांची ती झोळी, ती कफनी, त्या रुद्राक्षाच्या माळा, हे सगळे काढून देत होते त्यांना. गुरुदेव चला, आपली वेळ झाली. आणि मग शेवटी जेवायला बसले, पोटभर जेवण केलं. आणि काय करावं, गुरुचा हात धरला. काय जबाबदारी असेल त्या शिष्यावरती. एकीकडे गुरुचा हात आणि दुसरीकडं मीननाथांचा हात, दोघांचा हात धरून
आता गुरुला काढायचं बाहेर, चालले हळूहळू हळू ते चालले आणि पाठीमागे यांचा शोक सुरू झाला, मैनाकिनीचा शोक सुरू झाला. आसमंत धनानून गेलं त्या शोकाने. तिथं फक्त दोनच आवाज होते, एक मारुतीचा असलेला भुभुत्कार आणि दुसरं आता होणारा त्या मैनाकिनीचा शोक. आणि त्याच वेळेस जसं मैनाकिनीने वरती बघितलं, पुन्हा आकाशातून विमान आलं, पुन्हा ते उपरीचर बसू आले आणि तिला म्हणायला लागले, चल म्हणे आता माझ्यासोबत, तुला योग्य स्थळी सोडतो. आणि मग ती, मी तुमच्याबरोबर येईल, पण माझी एक अट आहे. म्हणे कोणती? मला पुन्हा एकदा मच्छिंद्रनाथांचं दर्शन घडवून द्या, तर मी तुमच्यासोबत येईल. मग तेव्हा त्यांनी सांगितलं, हो म्हणे, निश्चित घडून देईल म्हणे. स्वर्गामध्ये आता इंद्र एक नुकता सोमयाग करणार आहे म्हणे, आणि त्या यागासाठी अनेक प्रकारचे देव, गंधर्व, सर्व राक्षस हे सर्वजण त्या यागासाठी उपस्थित राहणार आहेत म्हणे. आणि त्यासाठी ऋषी मुनींमध्ये आपण आता यांना सुद्धा पाचारण करणार आहे. त्यावेळेस तुझी आणि त्यांची मी भेट घालवून देईल. आणि मग असं म्हणत असताना पटकन त्यांनी तिला विमानात ओढून घेतलं. त्याच वेळेस मैनाकिनीनं तिची जी एक साथी होती, साथीदारीन, तिला त्यांनी त्या राज्यावरती बसवलं आणि तिला असं सांगितलं की तू आता या राज्याकडे, राज्याची तू महाराणी झालेली आहे, या राज्याकडे तू आता लक्ष दे. आणि मग ही बिचारी, तिची शापातून सुटका झालेली होती, पण तिच्या नजरेला आता पुन्हा एकदा कधीच तिचा एकुलता एक पुत्र मीननाथ हा दिसणार नव्हता. आणि म्हणून ती शोक करत होती. व हा अध्याय येथे संपन्न होत आहे. या अध्यायाच्या श्रवणाने अथवा पठनाने गतजन्मातील गोहत्येचं पातक नष्ट होऊन मन शुद्ध होऊन तपोबल या अध्यायाने वाढतं. आणि मग नंतर आपलं सुरू होतोय तो 22वा अध्याय. झालं. आता गुरु, शिष्य आणि शिष्याच्या एका हाताला असलेले ते मीननाथ चालले, हळूहळू हळूहळू चालले 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 चालले. आणि मग ते तिथून निघाल्यानंतर गोरक्षनाथांनी मग एके ठिकाणी त्या मीननाथांना खांद्यावरती घेतलं. छोटं छोटं बाळ होते. जरी बाळ तेजाचं असलं तरी निसर्ग नियमाप्रमाणे थोडं दूर अंतर चालून गेल्यानंतर त्याच्याही पायाला कळ लागली, कारण तेजाचं बाळ होतंच होतं, पण त्याचबरोबर तो राजपुत्रही होता. त्यामुळे त्याला सवय नव्हती हो या अशा उन्हाची, पावसाची, काट्याची, काटेरी झुडपांची, त्या रस्त्यांची त्याला सवय नव्हती. आणि म्हणून की काय, गोरक्षनाथांनी त्याला खांद्यावरती घेतलं आणि चालता चालता तो मोठ्या प्रसन्न मुद्रेने मग आता मच्छिंद्रनाथांकडे बघायला लागला. याची मुद्रा तर प्रसन्न होती, पण मच्छिंद्रनाथांची मुद्रा अत्यंत धीर गंभीर अशा प्रकारची. आणि त्यांच्या अंतःकरणात हे विचार चालू होते की काय करावं. शेवटी नियतीनं हेच लिहिलेलं होतं की काय त्या मैनाकिनीनं तपश्चर्या करावी आणि काय तिला प्रभू श्रीराम प्रसन्न होऊन त्यांनी आशीर्वाद द्यावा, आणि तिनं काय हनुमंताशी संग मागावा, आणि हनुमंतानी काय मला तिथं पाठवावं. हे सगळं अगोदर लिहिलेलं होतं. पण यामध्ये सगळ्यात जास्त त्रास झाला तो माझ्या गोरक्षाला. याला म्हणतात गुरुचं हृदय, याला म्हणतात गुरुचं अंतःकरण. ज्या शिष्याने त्यांना बाहेर काढलं त्याबद्दल सुद्धा गुरुला प्रेम वाटावं. इतका मऊ मवाळ अंतःकरण, लोण्याहूनही मऊ अशा प्रकारचं, आणि कमळाच्या पाकळीप्रमाणे सुद्धा अत्यंत मऊ असलेलं ते गुरुचं असलेलं अंतःकरण. आणि आता मच्छिंद्रनाथ हे अत्यंत धीर गंभीर होऊन चालतात आहे, पण गोरक्षनाथांच्या चेहऱ्यावरती एक वेगळं सुख आणि समाधान होतं आहे. कारण आता त्यांना हे वाटतंय की आपला आता यानंतर वाढणारे तो नाथ संप्रदाय. आणि आपल्याला माहिती आहे की मी मागच्याच अध्यायात सांगितलं की तिकडं गैनीनाथांनी 700 शिष्य तयार केलेले होते. हे गहिनीनाथांचं असलेलं, आणि त्याच वेळेस चालता चालता मग गोरक्षनाथांना हे आठवलेलं होतं, आणि म्हणून मग त्यांनी आता ही कथा सांगायला सुरुवात केली. आणि चालता चालता त्यांनी मच्छिंद्रनाथांना हा थोडासा इतिहास सांगितला की हे हेलापट्टण नावाचं नगर होतं. या नगरामध्ये जालंधरनाथ नावाचे एक तुमचे असलेले गुरुबंधू, काय शब्द वापरला, तुमचे असलेले गुरुबंधू
साक्षात अग्नीतून उत्पन्न झाले आणि साक्षात गुरुदेव दत्तात्रयांकडून त्यांना दीक्षा मिळाली या नाथ संप्रदायाची, तुमच्यासारखे तेजस्वी. पण आपण आता ज्या नगरात जातोय ते नगर हेलापट्ट्यात, तिथला राजा होता गोपीचंद आणि तिथली राजमाता होती मैनावती. आणि मग कसा कसा त्या जालंधरनाथांना त्रास झाला हे सांगत सांगत ते तिघही जण त्या नगरात आले. आणि मग त्यावेळेस संध्याकाळ झालेली होती. मच्छिंद्र गोरक्षनाथ हे मच्छिंद्रनाथांना जालंधरनाथांचा इतिहास सांगत होते. आणि त्यावेळेस मात्र मच्छिंद्रनाथ हे अत्यंत क्रोधायमान झालेले होते की ज्या नगरात माझ्याच गुरुबंधूचा छळ झाला ते नगर मी उद्ध्वस्त करून टाकले. हा भाव त्यांच्या अंतःकरणात आला. आणि मग त्यानंतर मग गोरक्षनाथांनी पुढचा इतिहासही सांगितला की नंतर मग कसं त्या गोपीचंदला उपरती झाली, मी त्याला दीक्षा दिली आणि मग त्याचे चिरंजीव मुक्तचंद याला मी गादीवरती बसवलं. आणि मग शेजारच्याच कौल प्रदेशात असलेला तो तिलकचंद ज्याला याची बहीण चंपावती दिलेली होती, आणि मग त्या चंपावतीनं कशा प्रकारची आत्महत्या केली आणि मग मी कसं तिला संजीवनी विद्येनं तिला उठवलं. आणि मग त्या राजानं जसं मला तो शरण आला तसं मी त्याच्याकडून एक वचन अजून मागून घेतलं त्या तिलोकचंदकडून की तुझी कृपादृष्टी या हेलापट्ट्यांवरती असू दे, कारण हा युवक अजून अज्ञानी आहे. पण तू राजकारणात पूर्ण तयार झालेला असल्या कारणाने आणि अनेक प्रकारच्या शौर्याने तू युद्ध जिंकलेले असल्या कारणाने, तू मोठा पराक्रम गाजवलेला असल्या कारणाने तू याचा प्रतिपाळ कर. आणि मग असं म्हणून आता हे दोघं जण तिथं आले. आल्यानंतर मग त्यांनी पुढं मैनावतीची भेट घेतली. मैनावतीची भेट घेतल्यानंतर मग यांनी मैनावतीची कथासुद्धा गोरक्षनाथांनी त्यांना सांगितली. आणि मग त्यावेळेस त्याच क्षणी मैनावतीच्या चेहऱ्यावरचं मुखावरचं जेव्हा यांनी तेज बघितलं तेव्हा मग कुठं यांचा क्रोध शांत झाला. आणि मग मैनावतीनं त्यांना प्रार्थना केली की आता 3 दिवस तरी तुम्ही आमच्या इथं थांबून जा, तसे जाऊ नका. कारण आपल्याला माहिती गुरु जेव्हा घरी येतात तेव्हा आपल्या सोडावं असं वाटतं का गुरुला? नाही नाही, दादा किमान 3 दिवस तरी थांबा आल्यासरशी. आणि मग गुरुला त्यांनी थांबवून घेतलं. 3 दिवस ते थांबले आणि त्यानंतर तिथून पुढे ते प्रवास तीर्थयात्रा करत 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 ते जगन्नाथपुरीला आले. जगन्नाथपुरीतून पुढे ते सौराष्ट्रात गेले आणि सौराष्ट्रात गेल्यानंतर एके ठिकाणी एका गावाबाहेर त्यांनी वस्ती केली. आणि यांनी जशी त्या गावाबाहेर वस्ती केली तसं एक पर्णकुटी गोरक्षनाथांनी तेथे बांधली. त्या पर्णकुटीत मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ आणि छोटा मीननाथ हे तिघजण तिथं राहत होते. आणि मग एकदा काय झालं, गोरक्षनाथ भिक्षा मागून आले. 4-6 घरी त्यांनी भिक्षा मागितली. त्यावेळेस मच्छिंद्रनाथ काही नव्हते आणि गोरक्षनाथ विधी करता बाहेर गेलेला होता, प्रातःविधी करता, शौच्या करता. छोटा गोरक्षनाथ आता लेकराला काय करणार हो, आणि म्हणून तो विधी करून तसाच आला. मग गोरक्षनाथांनी सांगितलं, बाळ अरे असं करू नको म्हणे, जा म्हणे, हातपाय स्वच्छ धुऊ म्हणे. ज्याला आजच्या छोट्या भाषेत आपण लहान बाळाला म्हणतो, जा बेटा शी धुवून ये. पण हा काही गेला नाही. मग यांना राग आला, तसाच नेला नदीत नेऊन आदळला. आदळल्या गतप्राण झाला. गतप्राण झाला तर मग गोरक्षनाथांनी काय केलं, तसंच तो बाळ मधोमध फाडला, सगळं मांस काढलं, सगळ्या अस्थी काढल्या, सगळ्या नदीत टाकून दिल्या. काही माशांनी खाल्ल्या, काही मगरींनी खाल्लं. ज्याचं कातडं होतं स्वच्छ धुतलं, सगळी घाण काढली. आणि हे सर्व त्याची चर्म जे होतं त्याच्या अंगावरचं हे सर्व चर्म आणून वरती दोरीवरती वाळत घातलं, दिलं लटकून. आणि आतमध्ये येऊन बसले गुरुची वाट बघत. पण आता किती गेलं तरी गुरुच्या पोटचाच ना तो. आल्या गुरुनी पहिले त्याला आवाज दिला, बाळा मीननाथ, बाळा मीननाथ. आणि मग गोरक्षनाथाला विचारलं, कुठे आहे म्हणे मीननाथ. तो काय म्हणे, बाहेर वाळू घातलं. आणि मग जसं मच्छिंद्रनाथांनी बघितलं, चक्कर आली आणि ते खाली बसले, खांब्याला बसून टेकून ते आता शोक करायला लागले. बघा बरं का, आता ते शोक करायला लागले.
आणि मग म्हणे असं कसं काय झालं म्हणे. म्हणे काही नाही म्हणे, मी त्याला सांगितलं होतं म्हणे जा हातपाय धुवून ये, शी धुवून ये. त्याने ऐकलं नाही. मग ते त्याच्या शरीराला घाण चिटकलेली होती. मी अख्खा धुवून काढला म्हणे. मग आता मीननाथ कसा येईल म्हणे, तुम्ही सांगा ना म्हणे, गुरुजी आज्ञा करा ना म्हणे. आणि मग असं म्हणतात गोरक्षनाथांनी त्यांच्या त्या झोळीतून पुन्हा एकदा विभूती काढली, संजीवनी मंत्र म्हटला आणि ती विभूती त्या चर्मावरती त्यांनी अशी भिरकावून दिली. आणि जशी भिरकावून दिली तसं वरतून मीननाथांनी खाली उडी मारली. जशी मीननाथांनी उडी मारली तसे तिघं मिळून पुन्हा एकदा ते आणलेली भिक्षा जी होती ती भिक्षा यांनी मग समोर पात्र घेऊन हे तिघही जण नंतर जेवायला बसले. झालं. आणि मग त्यानंतर हे पुन्हा एकदा तीर्थयात्रेला निघाले. आणि मग निघता निघता कसं असतं, गुरुची छोटीशी क्रिया असते. गुरुची क्रिया ही छोटीशी असते. ही त्यावेळेस ती क्रिया अथवा ती आज्ञा आपल्याला कळत नाही. पण काही दिवस गेल्यानंतर मात्र मग एक तर ती विचारण्याची आपल्याला जिज्ञासा उत्पन्न होती. तसं गोरक्षनाथांनी मग महाराजांना विचारलं की म्हणे गुरुजी, तुम्हीच ही संजीवनी विद्या मला प्राप्त करायला सांगितलेली होती ना, मग मी तर ही प्राप्त केली, तुम्हालाही ती येत होती ना, तुम्हालाही ती अवगत होती ना, मग तुम्ही या संजीवनी विद्येचा प्रयोग या मीननाथांवरती स्वतः का केला नाही. आणि म्हणून त्यांनी हेही विचारलं की तुम्ही तर विरक्त आहात, आत्मज्ञानी आहात, त्याचप्रमाणे मीननाथ हे नाव व त्याचा देह हा आभास आहे, आत्माचा फक्त अविनाशी अमर आहे. मग त्यावेळेस तुम्ही दुःख शोक का करीत होता. आणि मग त्यानंतर मोरक्ष मच्छिंद्रनाथ त्यांना म्हणाले की गोरक्षा, आता कुठे कुठे हळूहळू तू ही माया पार करायला निघाला आहे म्हणे. तू छान पद्धतीनं ती पार केलेली आहे आणि आता तू हंस पदवीपर्यंत येऊन पोचलेला आहे. मीननाथ हा भास आहे, तसे माझे रडणे हे सुद्धा भासच आहे. मी रडलो ते तुला शिकवायला, मी मीननाथाला निर्मळ करून आणण्यास तुला सांगितले, तू बरोबर केले. त्याची विष्ठा तुला घृणा वाटली. मीननाशाला मारण्याचं कर्म माशांना रक्तमास घालून परोपकार केलेले आहेत. हे सर्व हे माझी क्षणिक असलेली माया आहे. बाळ गोरक्षा, मी तुझी परीक्षा पाहत होतो. आपल्याला माहिती आहे की हंस ही पदवी काय असते. आपल्याला एकच हंस माहिती आहे, कोण? स्वामी विवेकानंदांचे गुरु परमहंस, तेवढेच आपल्याला माहिती आहे. पण यांना आता तेवढी यांची ही पदवी, यांचा तो आध्यात्मिक अधिभौतिक आणि अधिदैविक यांचाही तो आता अधिकार वाढत होते. आणि कसं गुरुची एक एक क्रिया, छोटीशी क्रिया, शिष्याचा अधिकार वाढून जाते. कधीतरी आम्ही उपासना घ्यायला गेलो होतो तेव्हा महाराजांनी सांगितलं होतं की व्यायाम नित्य असावा. ते आज आता या वयामध्ये तो शब्द आठवतोय आणि त्या शब्दाचं महत्त्व कळतंय. गुरुच्या मुखातून निघणारा एक एक शब्द म्हणजे आमच्यासाठी तो मंत्र असला पाहिजे, तो वाया जाता कामा नये. हेच परमपूज्य पूर्णवादाचार्य डॉक्टर रामचंद्र महाराज पारनेरकर त्यांच्या एका प्रवचनात एकादशीतले असं सांगतात की मीच काय, इथले दगड वीट माती सुद्धा तुम्हाला पूर्णवाद सांगेल. हे सामर्थ्य ज्याप्रमाणे मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ यांच्याकडे संजीवनी विद्या होती, त्याचप्रमाणे माझे असलेले सद्गुरुनाथ. काय प्रसंग आला होता 2017 साली माझ्यावरती. फक्त सद्गुरूंची त्यांच्या कृपेने तरलो, असा उद्धरलो, नवे नवे असा तरलो. बस फक्त गुरुचे चरण धरले म्हणून आम्ही तरतोय. बोला हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. श्री सद्गुरुनाथ रामचंद्र महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ विष्णु महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त मंगलमूर्ती मोरया.
पूर्णवाद की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। पंडरनाथ भगवान की जय। पूर्णवाद की जय। गुरुदेव दत्त अलख निरंजन।